शेतकऱ्यांमध्ये आधुनिक व शाश्वत शेतीचा जागर संघटित होऊन शेती फायदेशीर करण्याचे विलास शिंदे यांचे आवाहन। धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर येथील साईकृपा रिसॉर्टमध्ये महात्मा फुले जयंतीनिमित्त महात्मा फुले विकास मंडळ नाशिक तर्फे आयोजित भव्य कृषी मेळाव्यात शेतकऱ्यांना आधुनिक आणि शाश्वत शेतीचा नवा मंत्र देण्यात आला। या प्रसंगी सह्याद्री फार्मचे चेअरमन विलास शिंदे यांनी शेतकऱ्यांनी पारंपरिक चौकटीबाहेर पडून शासनावर विसंबून न राहता संघटित शक्तीच्या जोरावर आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करण्याचे आवाहन केले। या मेळाव्याला धुळे, नंदुरबार आणि नाशिक जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। कार्यक्रमाचे उद्घाटन पर्यावरण तज्ञ पद्मश्री चैत्राम पवार यांनी केले, तर साक्रीचे आमदार मंजुळा गावित यांची प्रमुख उपस्थिती होती। नैसर्गिक शेती आणि गोधन संवर्धनातूनच पर्यावरणाचा समतोल राखला जाईल असे मत यावेळी तज्ञांनी व्यक्त केले। या मेळाव्याचे मुख्य आकर्षण ठरले ते म्हणजे AI तंत्रज्ञान, ज्यामध्ये फायलो कंपनीच्या कायरो आणि नीरो उपकरणाद्वारे खत, पाणी व्यवस्थापन आणि रोग नियंत्रणाचे थेट प्रात्यक्षिक दाखवण्यात आले। सोबतच कांदा व्यवस्थापन, सेंद्रिय शेती आणि जीवामृताच्या वापरावरही सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले। या सोहळ्याला साईकृपा कृष्णा रिसॉर्टचे संचालक गोविंदराव एखंडे, पिंपळनेर नगर परिषदेचे गटनेते ज्ञानेश्वर एखंडे, हस्ती बँकेचे उपाध्यक्ष डॉक्टर दिलीप चोरडी आणि शाखा चेअरमन कुंदनमल गोगड यांची प्रमुख उपस्थिती होती। मंडळाचे अध्यक्ष वसंतराव खेरणार यांनी प्रास्ताविक केले। सूत्रसंचालन अनिता घरटे यांनी, तर मेळावा यशस्वी करण्यासाठी मंडळाचे उपाध्यक्ष शामराव मानकर, सचिव श्रीराम जाधव, सहसचिव प्रदीप वाघ, कोषाध्यक्ष भरत साळवे, प्रकल्प संयोजक राजेंद्र शिरवाडकर, सहप्रकल्प संयोजक कैलास सोनवणे यांच्यासह सर्व संचालक सल्लागार मंडळाने विशेष परिश्रम घेतले। आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीला उद्योगाची जोड देण्याचा संदेश देणारा हा मेळावा शेतकऱ्यांसाठी दिशादर्शक ठरला। ब्युरो रिपोर्ट, पिंपळनेर, सहसंपादक अनिल बोराडे। फुले नाशिक तर्फे विविध उपक्रम राबवले जातात। चालू वर्षी रक्तदान शिबिर, नंतर नेत्र चिकित्सा शिबिर, मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर, नंतर बक्षीस वितरण समारंभ, ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार असे विविध उपक्रम राबवले गेले। आणि आता नुकताच आज 11 एप्रिल 2026 रोजी कृषी मेळावा हा आयोजित करण्यात आला होता। हा मेळावा जो आहे महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केला होता आणि यासाठी जवळपास धुळे, नाशिक, नंदुरबार आणि नंतर आपले जवळपासचे सर्व जिल्ह्यातले लोक आले होते। जवळपास 32 खेड्यातले लोक आले होते। जवळ 700 ते 800 लोकांनी हजेरी लावली होती। आणि या कार्यक्रमास आपले पद्मश्री चेत्राम बापू पवार, नंतर या साक्री विधानसभेचे आमदार मंजुळाताई गावित, नंतर सह्याद्री फार्मचे मॅनेजिंग डायरेक्टर आणि चेअरमन श्री विलासजी शिंदे, नंतर आपले तालुका कृषी अधिकारी योगेशजी सोनवणे हे हजर होते। या तज्ञांनी एकदम चांगले मार्गदर्शन केले। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या तज्ञांविषयी विक्रांत निकम आणि फायलो कंपनीचे श्री विशाल मिर्जे साहेबांनी मार्गदर्शन केलं। या तंत्रज्ञानाच्या आधारे आपण विविध रोगांवर किंवा जे आपल्याला खतं द्यायची आहेत किंवा पाणी द्यायचं आहे त्याचं अचूक असा अभ्यास करता येतो। आणि तेवढंच पाणी देऊन आणि तेवढंच खते देऊन आपण आता बघतोय की कांद्याला सड होते किंवा इतर पिकांचं पाहिजे तसं उत्पन्न येत नाही, तर अचूक असं खत आणि पाण्याचं नियोजन करून चांगलं उत्पन्न काढू शकतो आणि कमी खर्च येतो। यालाच आपण नवीन भाषेत स्मार्ट फार्मिंग म्हणतो। अशा रीतीने या तंत्रज्ञानाचा सर्व समाज बांधवांनी आणि परिसरातील शेतकऱ्यांनी फायदा घेतला। नमस्कार। बस। ज्ञानेश्वर एखंडे, ॲडव्होकेट ज्ञानेश्वर एखंडे यांच्या साईकृष्णा रिसॉर्टमध्ये सदर कार्यक्रम संपन्न झाला। याच्या उद्घाटन प्रसंगी पद्मश्री आदरणीय चैत्राम पवार सर, त्याचप्रमाणे तालुक्याच्या आमदार मंजुळाताई गावित, त्याचप्रमाणे श्री तालुक्याचे कृषी अधिकारी योगेश सोनवणे सर आणि सह्याद्री फार्म्सचे चेअरमन माननीय श्री ज्येष्ठ उद्योजक विलासजी शिंदे यांचा देखील सहभाग याच्यामध्ये राहिलेला होता। या सर्वांनीच मार्गदर्शन करत असताना शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरली पाहिजे, त्याचबरोबर संघटन कौशल्य केलं पाहिजे आणि एकत्रितरित्या शेतीच्या प्रक्रियांबद्दल किंवा शेतीच्या पूरक उद्योगाबद्दल सगळ्यांनीच मार्गदर्शन केलेलं आहे। मला खात्री आहे या निमित्ताने अनेक मान्यवर, विशाल मिर्जे असतील किंवा त्याचप्रमाणे आपल्या मुक्त विद्यापीठाचे माननीय
श्री ढोकेसर असतील किंवा त्यांचे सहकारी असतील, या सर्वांनी मार्गदर्शन करताना शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करावा यावर अधिकाधिक भर दिला की ज्या योगे शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढू शकेल. खास करून मला आठवतं की एका मार्गदर्शनामध्ये कांद्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या रोगाचं नियंत्रण कसं केलं जावं व कांद्याच्या पिकाची काळजी कशी घ्यावी व सातत्याने कांद्याचं पीक कसं वाढेल याकरता अतिशय चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन देण्यात आलेलं होतं. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ असेल किंवा जैन इरिगेशनच्या वतीनं आलेले त्यांचे अधिकारी वर्ग असेल, पण या सर्वांनी इथल्या शेतकऱ्यांना सजग केलं, एक नवीन प्रकारची दृष्टी दिली आणि या दृष्टीचा लाभ हा अनेक शेतकऱ्यांना होईल आणि अनेक शेतकऱ्यांनी आपली मनोगते देखील व्यक्त केली. नैसर्गिक शेतीवर मार्गदर्शन करताना यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी प्रात्यक्षिक देखील दाखवलं. फायलोच्या वतीनं देखील जमिनीची सुपीकता कशी करावी किंवा कशी जोपासावी आणि कशा पद्धतीने त्याचं मूल्यमापन करावं याबद्दल देखील मार्गदर्शन करण्यात आलं. अशा या मार्गदर्शन शिबिरामुळे अनेक शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे लाभ त्याचा झाला आणि मला खात्री आहे नाशिक आणि धुळे जिल्ह्यातील या शेतकरी बांधवांना मोठ्या प्रमाणावर आज AIचं तंत्रज्ञान असेल किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी असेल किंवा पिकांचं रोगनियंत्रण असेल किंवा पिकांचं मार्गदर्शन असेल किंवा योगेश सोनवणे यांनी सांगितलेल्या सरकारी योजना असतील की ज्याचा लाभ हा अधिकाधिक शेतकऱ्यांना होणार आहे. केवळ शेतकरी बांधवांचं त्यांचं आयुष्यमान किंवा आर्थिक स्तर उंचवावा या एका सधेतून या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं होतं. मेळाव्याच्या बाबतीत सर्वच कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत घेतलेली होती आणि म्हणूनच एवढ्या मोठ्या संख्येने शेतकरी बांधव याच्यामध्ये सहभागी झालेले होते. 6 स्टॉलधारक देखील या ठिकाणी होते. स्टॉलधारकाच्या माध्यमातून अनेकांना प्रात्यक्षिकं दाखवण्यात आली. जगन्नाथ शिंदे यांच्या पुस्तकाच्या स्टॉलमधून अनेकांनी पुस्तकंही मोठ्या प्रमाणावर खरेदी केली. अशा प्रकारे एकंदरीत हा कृषी मेळावा अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी संपन्न झालेला आहे. मी सर्वच कार्यकर्त्यांना त्याबद्दल, खास करून आमचे KP सोनवणे असतील, राजेंद्र शिरवाडकर असतील किंवा अनिता घरटे असतील, या सर्वांनाच कार्यकर्त्यांना मी धन्यवाद देतो आणि इथे थांबतो.